गेल्या काही दिवसांपासून मुंबईत अनेक भागांमध्ये झाडं कोसळण्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत। बरं, झाडं कोसळतात म्हणजे झाडांची पानं किंवा झाडांच्या मोठ्या फांद्या नाही तर अख्खीच्या अख्खी झाडं ही मुळासकट कोसळत आहेत। त्यांची नेमकी कारणं काय आहेत, हे नेमकं का होतं आहे? वादळ नाही आहे, काय नाही आहे, वारा नाही आहे आणि नुसतं झाड उन्मळून पडून जातं आहे। खरं तर तेच आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे। मी सध्या आहे मुंबईच्या दादर भागामध्ये, दादर भागातल्या पण शिवाजी पार्कमध्ये, जिथे शेकडो झाडं आहेत। तसंच हे एक झाड आहे। आपण पाहतोय की या झाडाच्या अवतीभोवती आपण पाहिलं तर कुठेतरी कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, पेवर ब्लॉक्स लावलेले आहेत। मी फक्त एक गोष्ट इथे दाखवतो की हा जो पोर्शन आहे झाडाच्या बाहेरचा, हा थोडासा पेवर ब्लॉक, हा थोडासा असा फुगीर वाटतो तुम्हाला, वर आलेला वाटतोय। तो जो पोर्शन जर तुम्ही पाहिलात तर तो सपाट आहे। आता त्याच्या आणि याच्यामध्ये नेमका फरक काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। त्यासाठी त्या विषयावरती आपल्यासोबत बोलण्यासाठी पर्यावरण तज्ज्ञ आहेत रोहित जोशी सर। सर या साईडला आहे। गेल्या 3-4 दिवसांमध्ये अनेक झाडं पडलेली आहेत मुंबईमध्ये। नेमकं का होतं हे आणि हे मुंबईत का होतं स्पेसिफिकली? आपण जर इतर गावांमध्ये वगैरे जर का बघितलं किंवा जंगलांमध्ये बघितलं तर जंगलांमध्ये असा कुठलाही प्रकार तुम्हाला दिसत नाही जिथे झाडांच्या अवतीभोवती तुम्हाला कॉन्क्रीट दिसेल। त्यामुळे मुंबईत काय होतं याचं सोपं कारण हे, कारण मुंबईमध्ये आपण झाडांच्या अवतीभोवती कॉन्क्रीट टाकलेलं आहे। आता कॉन्क्रीट टाकून नक्की काय होतं आहे याचं मी तुम्हाला एक शास्त्रीय कारण सांगतो की ज्या वेळेला झाड आपण लावतो त्यावेळेला त्याच्या आजूबाजूला आपण एक मीटरचं खळं ठेवणं हे आवश्यक असतं, जेणेकरून त्याला शुद्ध हवा मिळेल, जे न्यूट्रिएंट्स आहेत ते मिळतील आणि ते झाड तग धरेल त्या जमिनीमध्ये आणि ते सुदृढ होईल आणि वाढेल। आपल्याकडे मुंबईमध्ये अशी परिस्थिती आहे की आपण ही जी झाडं आहेत तिथं मुळात लावलेली आहेत, रस्त्याच्या कडेला जिथे गटार आहेत तिथे ती गटारं कालांतराने आपण एन्क्लोज केलेत, म्हणजे त्याच्यावरती आपण ती बंद करून टाकली, ती सिमेंट आणि कॉन्क्रीट टाकून, आणि ती आतून पण सिमेंट त्याच्या आपण टाकलेलं आहे आणि वरून पण झाडाच्या आपण एकही मीटरचं जे ठेवणं क्षेत्र जे बंधनकारक आहे ते पण ठेवत नाही आहेत आपण। सो झाडाला आपण ना हवा मिळवून देतो, ना आपण त्याला पाणी मिळवून देतो, ना आपण त्याला न्यूट्रिएंट्स मिळवून देतो। तर या झाडाचं मला सांगा, हे झाड आहे, हाईट केवढी असेल, याला केवढी जागा हवी असेल आणि याचं रूट स्ट्रक्चर कसं असतं आणि हा भाग जो बाहेर आलेला आहे हा कशामुळे आलेला असेल? आता तुम्ही जर का बघितलं तर हे जे झाड आहे, हे झाडाची जात जी प्रजाती आहे ती रिएंट्री म्हणजे पर्जन्य वृक्ष आहे। तुम्ही बघू शकता हे किती मोठं झाड आहे ते, आणि हे झाड तुम्हाला मुंबईमध्ये सर्वत्र दिसेल। हे ब्रिटिशांच्या काळापासून हे पर्जन्य वृक्ष सगळीकडे आपल्याकडे आहेत। आता हे जे झाड आहे हे निदान 50 वर्षाच्या वरचं झाड आहे आणि त्याच्या आजूबाजूला त्याची जी फ्लेअर रूट्स आहे, जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं, जे अँकर करतात जमिनीमध्ये आणि नंतर त्याचं एक टॅप रूटसुद्धा असतं मध्ये, ते खोल जमिनीमध्ये जातं आणि सगळे न्यूट्रिएंट्स वगैरे घेतात। पण हे जे फ्लेअर रूट्स जे आहेत ना, ते फ्लेअर रूट्स हे खूप मोठ्या प्रमाणात विस्तारात पसरतात। एकच मिनिट सर, फ्लेअर रूट्स म्हणजे हे फ्लेअर रूट्स असतात ना? ओके, हे फ्लेअर रूट्स असतात। येस सर, बरोबर। आता तुम्हाला इथे फ्लेअर रूट दिसतात का? या इथून वीधभर सुद्धा अंतर ठेवलेलं नाहीये या झाडाच्या भोवती। ही सगळी जी फ्लेअर रूट्स आहेत ते तुम्ही इथे बघू शकता, हे इथे असे उंचवटे तुम्हाला दिसतील, ही सगळी त्याच्या खाली दाबली गेलेली आहेत ही फ्लेअर रूट्स। म्हणजे ही जे फ्लेअर रूट्स आहेत हे या पेवर ब्लॉक्सच्या खाली असतील? ऑफकोर्स आहेत, असतातच। हे निदान हे ज्याप्रमाणे ह्या झाडाचा वेढा आहे त्याप्रमाणे निदान 5 मीटरपर्यंत झाडाच्या अवतीभोवती चारी बाजूनी ही फ्लेअर रूट्स पसरलेली असणार। ही संपूर्णपणे दाबून टाकली आहेत आणि हे अख्ख्या रस्त्यावरती सगळीकडे केलेलं आहे, तुम्ही सगळीकडे बघाल। आता ह्यांनी होतंय काय की ह्या फ्लेअर रूट्सच्या खाली सुद्धा बाकीची जी पण मुळं आहेत त्यांना ऑक्सिजनच मिळत नाही, कारण मातीमध्येच ऑक्सिजन जात नाही आहे। संपूर्णपणे कॉन्क्रिटायझेशन करून टाकलेलं आहे आणि त्यामुळे त्याला पाणी पण मिळत नाही आहे, कारण खालून पण ते गटारामधून पूर्वी जे मिळायचं तेही आता मिळत नाही, कारण 100% रन ऑफ होतं आहे। त्यामुळे तिथूनही त्याला न्यूट्रिएंट्स किंवा पाणी घेण्याचं काहीच सोर्स अवेलेबल नाही आहे। आणि जर ऑक्सिजन मिळत नसेल, पाणी मिळत नसेल, न्यूट्रिएंट्स मिळत नसतील, मग काय होतं झाडासोबत? एक्झॅक्टली। सो ज्या वेळेला अशी परिस्थिती येते की ज्या वेळेला झाडाला कुठलेही न्यूट्रिएंट्स मिळत नाहीत, पाणी मिळत नाही, शुद्ध हवा त्याला घेता येत नाही, थोडक्यात एरेशन नाही आहे त्यावेळेला हे झाड हळूहळू मरायला लागतं। म्हणजे पहिल्यांदा त्याची रूट्स आहेत ती सडायला सुरुवात होते। अजून एक महत्त्वाचा भाग मी सांगायचं राहिला तो म्हणजे ज्यावेळेला हे पेवर ब्लॉक टाकले गेले असतील त्यावेळेला ही जी फ्लेअर रूट्स आहेत किंवा आतमधली जी रूट्स आहेत ती हे काम करताना, ते तुम्हाला माहिती आहे कसं करतात, कुदळ फावडे घेऊन ते काम जे होतं त्यांनी ह्या वृक्षांना क्षती पोचते आणि ही वृक्षांची जी मुळं आहेत ती ज्या वेळेला जखमी होतात तेव्हा एक विशिष्ट प्रकारचा फंगी जो आहे तो त्याच्यामध्ये आतमध्ये शिरतो
आणि तिथपासून तो पूर्ण झाडामध्ये तो शिरायला सुरुवात होते आणि झाड आजारी पडायला सुरुवात होतं. तर ही जी आहे ती सुरुवात तिथपासून झालेली असते. माणसाला जसं गँग्रीन होतं तसं एक्झॅक्टली जसं माणसाला गँग्रीन होतं तसंच प्रकारचं गँग्रीन हे झाडाला वृक्षाला प्रत्येक होतं आणि ती जी जखम आहे ती पूर्णपणे आतमध्ये भिनते आणि तुम्ही नंतर जर का बघाल तर झाड स्वतःलाच आतून खायला सुरुवात करतं. आत्ता मुंबईमध्ये गेल्या 36 तासामध्ये जवळपास 193 झाडं पडलेत. काल एका दिवसात 90 झाडं पडलीत. ही सगळी जी झाडं पडली आहेत ह्याच्यातली 95% झाडं ही कॉन्क्रीटग्रस्त होती आणि ही सगळ्या प्रकारच्या प्रजातींची होती, देशी विदेशी सगळ्या. आणि त्यांच्यामध्ये तुम्ही बघितलं तर एक साधर्म्य काय आहे, ते ज्या वेळेला पडतायत त्यावेळेला त्याच्या मुळापासून उन्मळून पडतायत आणि आजूबाजूचं जे कॉन्क्रीट पेवर ब्लॉक आहे त्याला उखाडून ते पडतायत. याचाच अर्थ काय, काल जे चर्चगेटला जे पडलं तिथे मी स्वतः गेलो होतो, जे पडलं ते त्याच्यासोबत कॉन्क्रीटचा भाग असेल, पेवर ब्लॉक असेल, सगळंच बाहेर. आणि ते खूप सारं इतकं मोठं झाड होतं ते कसं काय पडलं? आता बघा हाच प्रॉब्लेम आहे की सामान्य लोकांना ह्याचं कुठलंही ज्ञान नसतं. तुम्ही हे झाड जर का बघितलं तर बाहेरून तुम्हाला हिरवंगार दिसेल, तुम्हाला असं वाटेल की हे एकदम सशक्त झाड आहे, एकदम हेल्दी झाड आहे, परंतु ते तसं नाही आहे. हे आतमधून आजारी आहे झाड. आणि तुम्ही जर का ह्याची जो लिडार आहे किंवा तुम्ही बाकीचं ट्री रडार जे असतं त्यांनी जर का नीट बघितलं तर तुम्हाला हे आतमधून हॉलो दिसेल पूर्णपणे. त्यामुळे माझं तर असं म्हणणं आहे की मुंबईमधले 100% हे वृक्ष हे आजारी आहेत आणि त्यांना इमिजिएट केअरची गरज आहे. पण सर आता हा जो विषय आहे की किमान 1-1 मीटर थोडी तरी जागा सोडली गेली पाहिजे त्या झाडासाठी किंवा हे फ्लेअर रूट्स आहेत त्यांच्यासाठी, तर याच्या संदर्भात काही कायदा नाही आहे का? या संदर्भात अर्थातच कायदा आहे, वृक्ष कायदा आहे. मुळात NGTनी 2013 सालीच याबद्दल एक अतिशय चांगलं जजमेंट पास केलेलं आहे की कुठलेही वृक्ष जे असतील त्याच्याभोवती 1x1 मीटर रेडियसचं खळं ठेवणं बंधनकारक आहे आणि अशा त्यांनी ऑर्डर्स पास केलेल्या आहेत. दुर्दैवाने 2013 पासून आत्तापर्यंत जवळपास 13 वर्षात हे जे आदेश होते त्याची अंमलबजावणी कुठल्याही महानगरपालिकेने केलेली नाही महाराष्ट्रामध्ये. आणि त्यामुळे जर ती अंमलबजावणी तेव्हाच केली असती तर ही झाडं उन्मळून पडली नसती. कारण ही झाडं काही रातोरात पडत नाहीत. हे एक जवळपास जी मी तुम्हाला आत्ता प्रोसेस सांगितली त्याला 8 ते 10 वर्षाचा कालावधी जातो. त्यामुळे 8 ते 10 वर्षापूर्वी जर का अशा प्रकारे आपण ते डिकॉन्क्रिटायझेशन केलं असतं तर ह्या मुंबईतल्या झाडांचं कमीत कमी जीवनमान हे 50 वर्षांनी वाढलं असतं. परंतु आज ही सर्व झाडं मुंबईतली ही अति धोकादायक परिस्थितीमध्ये आहेत. ह्याचं इमिजिएटली रिस्क असेसमेंट होणं गरजेचं आहे. आणि आत्ता एक महत्त्वाचा प्रश्न, आत्ता या झाडांची देखभाल करायची झाली तर होऊ शकते का? अर्थातच होऊ शकते, पण मी जसं सांगितलं की फर्स्ट थिंग फर्स्ट आपल्याला पहिले हे झाडं कितपत आजारी आहेत हे शोधण्याकरता त्यांचं रिस्क असेसमेंट पहिलं केलं पाहिजे, ना की डिकॉन्क्रिटायझेशन पहिलं केलं पाहिजे. एक तर पावसाळा हा असा सीझन आहे की ज्या वेळेला ॲव्हरेजपेक्षा दुप्पट किंवा तिपटीने वारे वाहतात आणि मॉइश्चर कंटेंट जास्ती असल्यामुळे किंवा मातीसुद्धा भुसभुशीत झालेली असल्यामुळे वरचं जर का एवढे वर्षाचं प्रेशर तुम्ही त्यावरती ठेवलेलं ते अचानक काढलं तर ती झाडं पुन्हा कोलमडून पडण्याची शक्यता पण जास्ती असते. त्यामुळे हे लगेचच करायचं किंवा घिसाडघाईनी करायचं काम अजिबातच नाही आहे. त्यासाठी आर्बोरिस्ट जे असतात म्हणजे ट्री एक्सपर्ट असतात, इंजिनिअरिंग डिपार्टमेंटची लोकं आहेत, रस्ते विभागाची लोकं आहेत, त्यांनी सर्वांनी एकत्र येऊन त्यांच्या समन्वयाने हे काम होणं अपेक्षित आहे. म्हणजे याला सुद्धा एक प्रोसेस आहे. आपल्यासोबत वाघमारे सरसुद्धा आहेत. सर शिवाजी पार्क परिसरामध्ये जे आहे ते राहतात. अनेक वर्ष त्यांनी शिवाजी पार्कमध्ये घालवलेली आहेत. ही झाडं त्यांनी आधीपासून पाहिलेली आहेत. त्यांनी देखील काही सर्वे केलेला आहे. सर शिवाजी पार्कचे रहिवासी आहात तुम्ही, अनेक वर्ष तुम्ही इथे राहताय, प्लस आता तुम्ही झाडांसाठी पण काम करता, तर नेमकं तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये काय आलं? सर थोडं पुढे नेमकं तुमच्या ऑब्झर्वेशनमध्ये काय आलं? रोहित जोशी यांनी जसं सांगितलं आणि त्यांचं व्यापक प्रमाणावर पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन केलं किंवा जनहित याचिका दिली, तर त्यांनी ठाण्यापुरतं म्हणाले होते, पण नंतर कोर्टाने त्यांना ठाणे आणि मुंबई एकत्र केलं. आणि ही लाखो झाडं आहेत, एकटा माणूस किंवा एकटी संस्था करू शकणार नाही. तर त्यांचं एक अपील काही दिवसांपूर्वी आलं सोशल मीडियावर की कोण मदत करू शकतं का. तर शिवाजी पार्क एरियामधनं मी आणि त्याचबरोबर आमचे इथे डॉक्टर राजश्री केळकर म्हणून आहेत, आम्ही दोघं तयार झालो आणि आम्ही दोघांनी शिवाजी पार्क, केळुस्कर रोड, MB राऊत रोड आणि NC केळकर रोड यातली जवळचे 400 झाडं सर्वे केली. आणि त्यानंतर जसं हे झाड आयडेंटिफाय झालं कॉन्क्रीटीकरण, 70% झाडं ही डेंजर झोनमध्ये आहेत. आणि महानगरपालिका काय म्हणते या झाडांमध्ये? मुंबई महानगरपालिका बघते आणि निघून जाते. काहीतरी ॲक्शन व्हायला पाहिजे ना. आता पलीकडे तिकडे एक झाड पोकळ झालेलं होतं, ते नजरेत आणून दिलं त्यांनी. मी फोटो काढले, त्यांना सांगितलं ते आज त्याचं ट्रिमिंग केलं.
अशी अनेक झाडं आता आहेत ज्याच्यावरती ॲक्शन अजून काही झालेली एक नाही. झाड आम्ही पण पाहिलं, त्याला टेकू लावला होता. टेकू लावला तो, त्याला लोखंडाचं ते जपून ठेवायला, ते कधी पडेल माहीत नाही. आता पलीकडे झाला, इकडे आपण समर्थ व्यायाम मंदिरासमोर उभे आहोत. थोडं पलीकडे गेलं की तिकडे एक संस्था आहे, त्याच्या जाग्या तिकडे एक स्टॉल आहे फूडचा. तो फूडचा स्टॉल त्याला चेन लावून ठेवली आहे झाडाला. मग म्हटलं काय आहे, म्युन्सिपाल्टीच्या लोकांना माहिती नाही. तर अपार्ट फ्रॉम हा कॉन्क्रिटायझेशन आणि चोकिंग इश्यू, अजून काही इश्यू इथे आहेत की शिवाजी पार्कला रिडेव्हलपमेंट होत आहेत. अनेक रिडेव्हलपमेंटच्या ज्या मोठ्या टॉवर बनत आहेत त्यांची सेफ्टी नेट ही झाडाला बांधलेली आहेत आणि ते झाडाच्या इकडे पानं पडतात, ते पाणी पडताना वजन वाढतं आणि झाडं लिटरली खेचली जातात. तर हे सगळे इश्यू आहेत. तर मला पुन्हा एकदा आपण हायलाईट करू, जी 70% तुम्ही झाडं म्हणतात ज्यांना त्रास होतो, नेमकं काय होतं आणि कशामुळे होतं? ते कॉन्क्रिटायझेशन नंबर 1. नंबर 2, त्याचा गैरफायदा म्हणजे NC केळकर रोडला जातो मी, तुम्ही बघाल त्या झाडाच्या आजूबाजूला टाईल लावून त्याचा स्टॉल बनवला आणि त्याच्यावर चहा विकला जातो, वडा वगैरे विकला जातो. आम्ही जेव्हा सर्वेला गेलो तेव्हा त्यांना हाकलवलं होतं, पण गेल्यानंतर नेक्स्ट डे जाऊन बघितलं तर परत चालूच आहे ते. तर हे जे काही अनऑथराईज एन्क्रोचमेंट झाडांची आहे, झाडांवर लावलेले बिल्डरचे रोप्स आहेत नेटचे, आणि हे कॉन्क्रिटायझेशन प्लस बाकीचा गैरवापर जो झाडाचा आहे तो ताबडतोब जर थांबवला नाही तर पंचायत आहे. एवढे मग झाडांचा गैरवापर खरं तर थांबवला पाहिजे. रोहित सरांकडे आपण पुन्हा येऊया. शेवटचा प्रश्न सर, तुमची PIL होती कोर्टामध्ये, एक शॉर्टमध्ये सांगा नेमकं काय झालं? 2018 पासून सातत्याने ठाण्यामध्ये झाडं पडत होती आणि ह्याच्यामध्ये अनेक निष्पाप नागरिकांचे हकनाक जीव गेले आणि त्यामध्ये त्यावेळचे तत्कालीन आयुक्त, महानगरपालिका आयुक्त यांनी ठाण्यामध्ये ही अशी झाडं का कोसळतात सातत्याने याचा अभ्यास करण्यासाठी एक तांत्रिक समिती नेमली आणि या तांत्रिक समितीने त्यांचा निष्कर्ष जो दिला तो अहवाल असं म्हणतो की झाडांच्या मुळाशी जे कॉन्क्रिटायझेशन केलं जातं, सिमेंटीकरण केलं जातं, त्याच्यामुळे ही झाडं कोसळत आहेत. ते झाल्यानंतर जबाबदारी निश्चिती करण्यात आली आणि हे कॉन्क्रिटीकरण काढण्याकरता कालबद्ध रीतीने 5 वर्षामध्ये हे डिकॉन्क्रिटायझेशनचं काम संपवायचं असं ते ऑर्डरमध्ये पण लिहिलं होतं. परंतु दुर्दैवाने 2018 ते 2022मध्ये हा अहवाल थंड बस्त्यात पडून राहिला आणि त्यानंतर 2022 साली पुन्हा एकदा असंच एक मोठं झाड गणपती मंडपावरती पडून एक आई आणि मुलगा त्याच्याखाली आले आणि त्याच्यामध्ये त्या मायलेकाला आपत्कालीन जी यंत्रणा असते ती तिथपर्यंत वेळेत न पोचल्यामुळे जीव गमवावा लागला. आणि हे सगळं बघितल्यानंतर मात्र मी याचा अभ्यास केल्यानंतर मला समजलं की ह्या सगळ्यांना जे झाडं सातत्याने पडतात त्याला मूळ जे दोषी आहेत विभाग, त्या विभागांवरती कुठलीही कारवाई होत नाही, त्याची जबाबदारी निश्चिती केली जात नाही. सातत्याने झाडं पडत आहेत, आपली मालमत्तेचं नुकसान होतं आहे, लोक हकनात जीव गमावत आहेत, पण त्यांना कंपेन्सेटसुद्धा केलं जात नाही. म्हणजे अशी कुठलीही धोरणसुद्धा महापालिकेकडे नाही. आणि म्हणून ह्या 2 गोष्टी घेऊन की ही झाडं का पडत आहेत ह्याचा जर का शास्त्रीयदृष्ट्या अभ्यास होऊन तुम्ही अहवाल बनवलेला असताना सुद्धा तुम्ही डिकॉन्क्रिटायझेशन का करत नाही आहात, याच्यामुळे माणसं मरत आहेत, प्रॉपर्टीचं डॅमेज होतं आहे, ते तुम्ही करा आणि एक पॉलिसी आणा की ज्यामुळे ह्या जे अपघातग्रस्त आहेत किंवा जे जायबंदी होतात त्यांना कुठली तरी आर्थिक मदत मिळेल ज्याने त्यांचं पुढचं भविष्य जे ते सुकर होऊ शकेल. पण सर, ज्या दिवशी चेंबूरची घटना घडली त्या दिवशी तुमची कोर्टात सुनावणी होती, हिअरिंग होती. शेवटची हिअरिंग कधी झाली होती आणि ही हिअरिंग कधी झाली, किती गॅप होता, काय झालं कोर्टामध्ये? आता मुळामध्ये असं आहे की ठाणा आणि मुंबई हे दोन्ही याच्यामध्ये प्रतिवादी आहेत. ठाण्यात 7.5 लाख आणि मुंबईमध्ये 35 लाख एवढी झाडं वृक्षराजी आहे आणि त्याच्यामधली केवळ 1% वृक्षराजी ही कॉन्क्रीटच्या दाबाखाली आहे किंवा पेवर ब्लॉक्समध्ये अडकलेली आहे. असं धक्कादायक विधान दोन्ही महानगरपालिकांनी हायकोर्टामध्ये 2 वर्षापूर्वी केलं होतं. त्यानंतर आमच्या टीमने अभ्यास करून हे आम्हाला असं दिसलं की जवळपास 50 ते 60% झाडं ही आजही कॉन्क्रीटखाली आहेत आणि ही अति धोकादायक परिस्थितीमध्ये आहेत, कारण ही झाडंच सातत्याने पडत आहेत. आणि हे 2 वर्षापूर्वी त्यांनी जे विधान केलं होतं ते आता दुर्दैवाने 2 वर्षामध्ये या याचिकेची सुनावणीच झाली नाही. ज्यावेळेला आत्ता परवा 5च्या आठवड्यामध्ये ज्यावेळेला ही सुनावणी झाली त्याही वेळेला महानगरपालिकांचं असंच म्हणणं होतं की त्यांनी सगळं कॉन्क्रीट काढलेलं आहे. म्हणून कोर्टाने आदेश दिले की जे याचिकाकर्ते आहेत त्यांच्याबरोबर जाऊन तुम्ही ही चाचपणी करायची, इन्स्पेक्शन करायचं आणि तो रिपोर्ट आम्हाला सबमिट करायचा. आम्ही हा जो रिपोर्ट संपूर्ण मुंबईमधून केला त्यामध्ये धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे. आम्ही जवळपास 25 वॉर्डमधले 12 वॉर्ड हे आमचे संपूर्ण स्वयंसेवकांनी त्या ठिकाणच्या इन्स्पेक्ट केले. त्याच्याबरोबर जे जॉईंट इन्स्पेक्शन होते त्यामध्ये महानगरपालिकेचे अधिकारीसुद्धा होते, असं नाही की आम्ही केलं आहे. आणि त्यामध्ये जे निष्कर्ष आहेत त्यामध्ये आजही 60
ते 65% झाडं कॉन्क्रीटच्या खाली आहेत याचे पुरावे आम्ही हायकोर्टामध्ये आता पुढच्या तारखेला देणार आहोत. ओके, आपण पाहिलं तर एकंदरीत मुंबईची ही परिस्थिती आहे. अशी अनेक झाडं आहेत मुंबईमध्ये ज्यांना NGTचे जे नियम आहेत त्यांचं ते नियम जे आहेत त्यांची अंमलबजावणी झालेली नाही आहे. आणि कुठेही आपण जर पाहिलं तर ही झाडं जी आहेत त्या झाडांच्या भोवती जे कुंपण बांधलं जातं पेवर ब्लॉक्सचं, तर त्याला किमान 1-1 मीटर चारही बाजूनी जी आहे ती म्हणजे 4 मीटरचा 1-1 मीटरचा खरं तर डायमीटर असा तो डायमीटर सोडावा लागतो, तो सोडलेला नाही आहे. त्याच्यामुळे खरं तर झाडांवरती हा मोठा परिणाम होतो आणि त्याचा फटका जो आहे तो अशा प्रकारे झाडं पडून आपल्याला बसतो. आपण पाहतो गेल्या काही दिवसांमध्ये अनेक झाडं जी आहेत ती मुंबईमध्ये पडलेली आहे. पण चेंबूरमध्ये जे झाड पडलं, एका शाळेच्या बसवरती ते झाड पडलं, एका विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर हा सगळा विषय जो आहे तो समोर आला आणि हा किती गंभीर आहे हे आता हळूहळू आपल्याला कळायला लागलेलं आहे. त्याच्यामुळे झाडांच्या या विषयावरती फक्त प्रशासनानेच नाही तर स्थानिकांनी देखील लक्ष दिलं पाहिजे. स्थानिकांनी देखील सतर्क राहायला पाहिजे आणि झाडं कशी आपल्याला वाचवता येतील आणि असलेली झाडं कशी जगवता येतील याचा आता आपण सर्वांनी मिळून विचार केला पाहिजे. व्हिडिओ संतोष यांच्यासह मी संकेत वरक, न्यूज 18 मराठी, मुंबई.